ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की अर्जुन रूममध्ये आल्यानंतर जो जोराने हसायला लागत असतो तो ॲक्च्युली सायली आणि पूर्णाजींवरच हसत असतो। सायली तेथे असते त्यामुळे ती म्हणत असते की हे काय हसतायत आणि सायलीची चक्क तो ॲक्टिंग देखील करून दाखवत असतो। सायलीला आता काही राहत नाही त्यामुळे ती त्यांच्याजवळ येते आणि म्हणत असते की काय अर्जुन सर तुम्ही काय करताय। त्यावेळेला तो म्हणतो की हां तुम्ही चांगला ड्रामा केला आणि मला फसवण्याचा प्रयत्न केलात का। त्यावेळेला मात्र सायली त्याला सडेतोड उत्तर देत असते की तुम्हाला त्रास झालेला मला अजिबात सहन होणार नाही। खरोखर मला तुमची खूपच चिंता वाटते। हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुन थोडासा भावुक होतो आणि रात्रभर त्याला काही झोप लागत नसे। तो इकडनं उशी तिकडे करत असतो बस एवढं त्याचं चाललेलं असतं आणि नंतर तो म्हणत असतो की खरोखर सायलीला माझ्याबद्दल एवढं चिंता आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं। म्हणजेच त्यांना देखील माझ्याबद्दल काहीतरी वाटत असावं असा तो विचार करत असतो आणि म्हणूनच तो मागे सारखा वळून बघत असतो। नंतर ज्या वेळेला सकाळ होते त्यावेळेला मात्र तो मागे वळून बघतो तर काय तिथे सायली नसते आणि नंतर तो म्हणजे खूप आनंदात असतो। तो नंतर झोपतो नंतर उठतो बोलतो की बापरे आता खूप उशीर झालेला आहे पुन्हा त्या येतील आणि म्हणतील अजून उठले नाहीत अजून किती वेळ झोपताय तुम्ही। अशा पद्धतीने मात्र तो पूर्णपणे त्या विचारांमध्ये हारून गेलेला असतो। सायली ओरडणार म्हणून तो लवकरात लवकर उठतो। अशा पद्धतीने तो खाली आता यायला निघालेला असतो परंतु खाली मात्र सायली आणि कल्पना दोघी बसलेल्या असतात। हिशोब काही लागता लागेना। हे बघितल्यानंतर पूर्णाजी चिडतात आणि सायलीला दिलेल्या घराच्या ज्या चाव्या असतात त्या तिच्याकडनं घेतात। हे मात्र सायलीला काही सहन होत नाही आणि ती खूप रडायला लागत असते। कल्पनाला देखील समजतच नाही की पूर्णाजी नेमकं असं का करतायत ते। अस्मिताला मात्र खूपच आनंद झालेला असतो। ज्या वेळेला अर्जुन खाली येतो त्यावेळेला तो देखील बघतो की अरे पूर्णाजी असं का वागतायत। बिचारी सायलीची काहीच चुकी नाही आहे ती मात्र खूप रडत असते। खरोखरच सायली खूप रडायला लागलेली असते। हे पाहून मात्र कल्पना विचार करत असते की काय झालेलं आहे या पूर्णाजींना असं का केलेलं आहे। अस्मिता आता लगेचच अर्जुनला म्हणत असते की तू काही मध्ये बोलू नकोस यांच्यामध्ये पडण्याची काहीही गरज नाही। अर्जुन म्हणतो ती माझी बायको आहे ना मध्ये तर मी पडणारच आहे आणि माझ्या बायकोला त्रास झालेला मला देखील सहन काही होणार नाहीये। आता इथे कल्पनाला देखील हे आवडत नसतं। विमल विचार करत असते की पूर्णाजी अशा का वागतायत त्या म्हणजे सायली बहिणींना एवढं शिक्षा देत आहेत। ती खूपच रडत असते। आता कल्पनाला राहत नाही म्हणूनच ती पूर्णाजींच्या रूममध्ये जाते आणि म्हणत असते की पूर्णाजी तुम्ही असं काय करतायत मला काहीच कळायला मार्ग नाहीये। आता पूर्णाजी काहीच बोलत नसतात। दुसरीकडे मात्र साक्षी आणि महिपत हे दोघं जण म्हणत असतात की आता आपल्याला मोठा प्लॅन करावाच लागणार आहे कारण की साक्षी ही निर्दोष आहे हे दर्शवायचं असतं आणि मग साक्षीने खूप मोठा प्लॅनिंग केलेला असतो आणि ती म्हणत असते की ह्या प्लॅनिंगवर आता आपण काम करायला पाहिजे। आता महिपत देखील हसायला लागत असतो। तो देखील म्हणत असतो की हो आपण असंच करूया। अशा पद्धतीने आता त्या दोघांचं काहीतरी चाललेलंच असतं। कल्पना आता पूर्णाजींच्या रूममध्ये आलेली असते आणि नंतर ती म्हणत असते की तुम्ही सायलीला असं का म्हणतात माझ्याकडनं देखील अशा कितीतरी चुका व्हायच्या परंतु तुम्ही कधीच असं काही केलेलं नाहीये। पण बिचारा सायली आल्यापासून तुम्ही मात्र असं का वागतायत तिच्याशी। ती बिचारी काहीही बोलत नाही पण तुम्ही असं का करतायत खरोखर मला काहीच कळत नाही। पूर्णाजी आता मात्र काहीच बोलायला तयार नसतात। कल्पना तिकडनं निघून गेलेली असते। सायली मात्र इथे रडतच असते। पूर्णाजींना आता सगळे क्षण आठवायला लागलेले असतात की जेव्हापासून म्हणजे अर्जुन आणि सायलीचं लग्न झालं असतं तेव्हापासून सायलीला मी किती काय घालून पाडून बोलले परंतु त्या मुलीने मात्र मला कधीच उलट उत्तर देखील दिलेलं नाही। ती निमूटपणे सगळं काही सहन करत राहिली। खरोखरच आता म्हणजे पूर्णाजींना असं वाटतं की त्या मुलीने मला कधीच दुखवलेलं नाही मी मात्र तिला किती वेळा दुखवलेलं आहे। प्रतिमाची झलकच मला तिच्यामध्ये पाहायला मिळते। खरोखर प्रतिमाची मुलगी ह्या घरची नाचून म्हणून हवी होती परंतु आता सायली या घरची सून आहे। हे जे काही आहे ते मात्र पूर्णाजी आहेत त्यांना सहन होत नाही कारण की त्यांनी प्रतिमाला वचन दिलेलं असं की तुझी मुलगी या घरची सून म्हणून मी करून घेणार नाचून म्हणून करून घेणार असते परंतु तसं काही झालेलं नसतं। पूर्णाजी म्हणतात मी काय करू प्रतिमा मी स्वतःला माफ करू नाही शकणार। आता सायली देखील खूप चांगली मुलगी आहे मला काहीच कळत नाही मी काय करावं। अशा पद्धतीने त्या पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतात। पूर्णाजी आता खाली आलेल्या असतात। सगळ्यांचं आता लक्ष तिथेच लागलेलं असं आणि सुरुवातीला मात्र अर्जुन सायलीला खूप फोन करण्याचा प्रयत्न करत असतं। सायली खूप रडत असते। ती म्हणते मी नाही उचलू शकत मी त्यांच्याशी काय बोलू परंतु अर्जुनला देखील लक्षात आलेलं असं सायली रडतच असेल नक्की मला माहिती आहे। तिला अजिबात काही सहन झालंच नसणार तिचा काही दोष नसताना पूर्णाजी का असं तिच्याशी वागत आहे। घरी आता तो आलेला असतो। घरचे सगळेजण आता आलेले असतात। पूर्णाजी म्हणतात मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे आणि ते देखील महत्त्वाचं आहे। पूर्णाजी चक्क सायली समोर हात जोडून उभ्या राहतात। त्यावेळेला मात्र सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो। अस्मिता तर तोंडातच बोट घालत असते। ती म्हणते की हे काय चाललेलं आहे इथे।
पूर्णाजी म्हणत असतात की खरोखर सायली, मी आहे ना तुझ्यावर विश्वास कधीच ठेवला नाही आणि ही माझ्याकडनं खूप मोठी चुकी झालेली आहे. मला माहिती आहे माझ्यानंतर हे घर तू आता व्यवस्थित सांभाळणार आहे आणि म्हणूनच मी ह्या घरच्या चाव्या तुला देते आहे. तू कधीच मला उलट बोलली नाही. तुझ्यामध्ये चांगले गुण आहेत ते मी कधीच ओळखू शकले नाही आणि खरोखर मला असं वाटतंय की ह्या घरची सून नाचसून म्हणून तू शोभते. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला सगळेजण हे ऐकतात की सुभेदारांची सून होण्याचा मान सायलीला मिळालेला असतो, त्यावेळेला मात्र सगळेजण आनंदित झालेले असतात. अर्जुन मात्र खूप खुश झालेला असतो. अर्जुन सायली ज्यावेळेला रूममध्ये येतात त्यावेळेला मात्र सायली खूप आनंदात असते. ती आनंदाने चक्क नाचायला लागलेली असते. अर्जुन तिला बघतो आणि तो म्हणत असतो की खरोखरच पूर्णाजींनी हे काय केलं. त्यावेळेला सायली म्हणते, आता मला सारखं सारखं आपलं आठवण नका करून देऊ की मी या घरची सून नाही आहे. परंतु अर्जुन म्हणतो, नाही मी ते काही आठवण वगैरे करून देत नाही आहे, परंतु मला असं वाटतंय ना की तुम्हाला या घरच्या सुनेचा मान मिळालेला आहे. खरोखर खूप मोठी गोष्ट आहे ती. त्यावेळेला सायली म्हणत असते, खरोखर आता त्या माझ्या आजी आहेत, तुमच्याच फक्त आजी नाहीत असं देखील ती म्हणत असते.